मध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागेल, निवडणूक होईल आणि ते बांधकाम जर तसंच राहिलं तर निश्चितच स्तूपालाही इजा होऊ शकते, बोधिवृक्षालाही इजा होऊ शकते आणि हा आमच्या आस्थेचा प्रश्न आहे सगळ्या आंबेडकरी जनतेचा, जगाच्या लोकांचा. आणि ही लोकभावना विचारात घेऊन मला तरी वाटतं की याच्यावर ताबडतोब चर्चा झाली पाहिजे, म्हणून मी या 57चा नोटीस अधिकारी अध्यक्ष महोदय दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, मी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एक आपल्याला या ठिकाणी मांडणी करण्याची विनंती केलेली आहे. शासनानं यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये माझी लाडकी बहीण एक मिनिट मला निर्णय देऊ दे, कारण या विषयावरती आहे. नाही दुसरा नवीन आपलं स्थगन आहे ना, स्थगन आपण प्रश्नोत्तरानंतर घेऊ, देतो मी तुम्हाला. नाही, आपली नोटीस नाही आहे 57ची. आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा नियम 57 अन्वये सन्मान्य विरोधी पक्ष नेते श्री विजय वडेट्टीवार व डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांच्या खालील प्रस्तावावर विषयावर सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याबाबत प्राप्त झालेल्या सूचनेवरील विषय आजच्या दिवसाच्या कामकाजाच्या पत्रिकेवर कुठल्याही बाबीशी निगडीत नाही. तसेच या विषयावर काल दिनांक 1 जुलै 2024 रोजी मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात स्थगिती देत असल्याचे घोषित केले आहे. सबब सन्मान्य सदस्यांकडून प्राप्त झालेल्या उपरोक्त सूचना महाराष्ट्र विधानसभा नियम 57च्या निकषात बसत नसल्यामुळे सदर सूचना मी अनुमती नाकारत आहे. समिती स्थापन करण्यासंदर्भात त्यांनी ऑलरेडी सांगितलंय. स्थगिती दिली आहे, त्यामुळे शासनाने या संदर्भात उचित कारवाई करावी. प्रश्नोत्तरे. प्रश्न क्रमांक 1. त्याला वेळ आहे अजून. प्रश्न क्रमांक 80,508. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, रायगड जिल्ह्यातलं महाड हे 97 वर्षापूर्वी पिण्याच्या 4 थेंब पाणी पिण्याकरता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं चौदार तळ्याचं ते आंदोलन, आज त्या आंदोलनाला जवळपास 97 वर्ष पूर्ण या ठिकाणी होतात आहे.